नमस्कार. नमस्कार. माझं नाव विजय पाटील आहे. मी नाशिकला राहतो. सर्वांना पहिले गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जे आपल्याला सादिक सरांच्या माध्यमातून असे गुरु भेटले आणि अशी संस्था आपल्याला भेटली की जिथे प्लॅटफॉर्म रेडी आहे, फक्त काम करण्याची गरज आहे. मला देखील शुगर होती आणि मी सुद्धा फक्त 20च दिवसात रिझल्ट घेतला आणि 20 दिवसाचा रिझल्ट इतका ट्रेमेंडस होता की मी लगेच प्रशांत सरांना कॉल केला आणि प्रशांत सरांना कॉल केल्यानंतर एक क्युरियोसिटी असते माणसाला, कारण की मी 12 वर्ष फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर असे काय प्रोडक्ट्स आहे किंवा असं काय ह्या प्रोडक्ट्समध्ये की एवढा ट्रेमेंडस रिझल्ट आहे. आणि सरांचं बोलणं झाल्यानंतर सरांनी मला सांगितलं की 2 दिवसाचे ट्रेनिंग अटेंड करावं लागेल आणि मी 13 एप्रिलला ट्रेनिंगला बसलो होतो, 13 एप्रिल 2023ला. तर ज्या दिवशी मी ट्रेनिंगला बसलो होतो, माझ्या लाईफमध्ये मी 500पेक्षा जास्त ट्रेनिंग अटेंड केलेले आहेत. आमच्या इंडस्ट्रीमध्ये 500पेक्षा जास्त ट्रेनिंग अटेंड केल्यावर मला असं समजलं की ही ट्रेनिंग नव्हे तर हा पूर्ण आपला आयुष्याचा धुरा आहे. मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आपल्याला समर सोशल फाउंडेशनचं काम करायचं आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मला आज अभिमान आहे की आज फक्त मी शुगरमुक्त झालो नाही, तर माझ्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभरात 500पेक्षा जास्त पेशंटची ट्रीटमेंट आज माझ्याकडे चालू आहे. आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की मी आजपर्यंत 14 महिन्यामध्ये 10,000पेक्षा जास्त प्रोडक्ट हे लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. लोकांना त्या माध्यमातून त्यांच्या व्याधीतून बाहेर काढलेला आहे. असाच एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतो. मी हे काम करत असताना ग्रुपवरती बरेचसे मेसेज येतात, तुम्हीही बघत असतात. मेसेज येत असताना माझ्याकडे गँग्रीनचे रिझल्ट नव्हते. मी गँग्रीनचे रिझल्ट बघत होतो आणि मला असं कोणी पेशंट भेटलं नाही की मला गँग्रीन आहे वगैरे, असं काही कोणी भेटलं नाही. अनावधानाने असंच मला एक तारखेला म्हणजे 1 जुलैला एक फोन आला, अननोन फोन आला की मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्या सासऱ्यांचे, मिस रोहिणी पारखे म्हणून पुण्याचे पेशंट आहेत, की असं आहे, पूर्ण गँग्रीन झालेलं आहे. मी त्यांच्याशी फक्त एकच बोललो की तुम्ही मला पूर्ण व्हिडिओज जखमेचा आणि पूर्ण रिपोर्ट्स मला पाठवा. त्याच्यानंतर त्यांनी रिपोर्ट पाठवला, मी बघितलं. आणि माझी काम करण्याची पद्धत अशी आहे की जर आपल्याला कोणी मेसेज केले किंवा रिपोर्ट्स वगैरे पाठवले तर आपण पहिले बघायचं की हे व्यक्ती ग्रुपमध्ये ॲडिशन आहे का नाही. जर ग्रुपमध्ये ॲडिशन असेल तर आपल्याला सोपं होतं सांगणं, कारण की ऑलरेडी तो पाहत असतो ग्रुपमध्ये. आपण जे शेअर करतो, जे व्हिडिओज ऑडिओज, जे आरोग्याचे लिंक पाठवतो ते पाहत असतो तो. तर मला असं कळलं की ते कुठल्याही आपल्या ग्रुपमध्ये नाही आहेत. तर मी त्यांना विचारलं की कोणी नंबर दिला, तर XYZ व्यक्तीने त्यांना नंबर दिला. आणि तुम्हाला जर आता मी ती जखम दाखवली, साधारण अशी जखम आहे, ह्याला सिव्हिअर गँग्रीन असं म्हणतात. म्हणजे ह्या पेशंटला जर ट्रीटमेंट नाही मिळाली तर हा कधीही ऑफ होऊ शकतो. आणि जेव्हा मला त्यांनी सांगितलं की सर असं आहे, 6 महिन्यापासून आम्ही फिरतोय, जवळपास 3,50,000 रुपये आता खर्च सांगितला. अपेक्स हॉस्पिटल, अपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुण्याला ते ॲडमिट होते. पण मी एवढी रिस्क घेतली कारण की मला रिझल्ट पाहिजे होता. कारण की मी आत्तापर्यंत जे ऐकलं होतं की गँग्रीनवरती रिझल्ट आहे, पण माझ्याकडे असं काही कुठला रिझल्ट नव्हता. तर जेव्हा हे फोटोज मी आमचे डॉक्टर अशोकाला असतात त्यांना पाठवले, तर ते मला एकच म्हटले की अरे विजय, तू एवढी रिस्क का घेतली? जर पेशंट ऑफ झालं तर काय करणार? पण मला माझ्यावरती, माझ्या फॉर्म्युल्यावरती, माझ्या समर्थ सोशल फाउंडेशनवरती एवढा कॉन्फिडन्स होता की मी त्या पेशंटला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही 6 महिने थांबले ना, फक्त अजून माझ्यासाठी 15 दिवस थांबा. 15 दिवस थांबल्यानंतर इतका रिझल्ट खतरनाक आला, कारण की ते 71 वर्षाचे बाबा जेव्हा त्यांची सून त्यांना जेवणाचा ताट घेऊन जायची, त्यांनी तो ताट तिच्या अंगावरती ते फेकून द्यायचे. एवढा ट्रिमंडस त्यांना कॉम्प्लिकेशन्स होते, एवढा चिडचिडपणा होता. आणि ज्यावेळेस मी लास्ट सॅटर्डे संडेला ट्रेनिंगला इथे बसलो होतो, सर जवळपास मला 16 मिस कॉल होते. जेव्हा मी बाहेर निघालो, माझं हृदय हे थांबत नव्हतं की ऑफ झाले काय, एक हे असते ना की असं काय, म्हणजे एवढे मिस कॉल का बा. पण ते अक्षरशः बाबा आणि त्यांची सून रडत होते फोनवरती
की एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. बाबा कुठल्याही प्रकारचे चिडचिडपणा पूर्ण बंद झालेला आहे. बाबांनी 8 दिवसापासून जेवण केलं होतं, काही सूप पिलं नव्हतं, जेवण करायला लागले, सूप प्यायला लागले आणि त्यांनी मला फोटो पाठवलेत आता जखमेचे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की असं कोणी म्हणूच शकत नाही की ह्याला रिझल्ट नाहीये. आणि जर असं कोणी म्हटलं सरळ मला कॉल जोडून द्यायचा, मग मी पुढे बघेल काय करायचं असं. आणि सांगायला पण मला अभिमान वाटतो की इथे बसलेले बऱ्याच लोकांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा मला कोणी कॉल केलेला आहे मी कधीच कोणाला नाही म्हटलेलं नाहीये. कारण की याच्या आतमध्ये मी एवढा गेलेलो आहे. तुम्ही आता सिंगल कंटेन्स त्याची काय ॲक्शन काय होते, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, ते किती अवर्स काम करतं, सर्व रिसर्च मी केलेलं आहे. कुणाला माहीत पण नसेल की आपल्या डी मध्ये कंटेन्स काय आहेत किंवा हे कंटेन्स कशावरती वर्क करतात, टी ला रिझल्ट काय येतो, हे कोलेस्ट्रॉल कमीच का करतं. तर असे सर्व प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहेत. आणि मला एका डॉक्टरने प्रश्न विचारला की तुम्हाला अँटॉक्स पीएन आणि ऑइल जे असतं त्याच्यामध्ये एवढा छान रिझल्ट काय. पहिली गोष्ट तर हे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे. मला असं वाटतं की आता बऱ्याच जणांना माहीत असेल. तर मला जेव्हा कॉन्फरन्सला घेतलं की मी एकच सांगितलं की सर ह्याच्यामध्ये कार्टिलेज टाकल्यामुळे त्याला रिझल्ट येतो म्हणजे येतो. आणि जेव्हा आपलं हे घसरण जास्त होतं तेव्हा कार्टिलेजचा यूज जास्त होतो. आणि हे कोलेजिन पेप्टाइड्स टाकल्यामुळे ह्याला रिझल्ट 100% होतो. डॉक्टरने मला सांगितलं की म्हणजे ते PRO फक्त पावडर देत होते आणि ऑइल आणि पावडरचा जेव्हा मी यूज सांगितलं त्यांना की दोघी पाठवून द्या मला आणि आजपासून मी हे काम करायला रेडी आहे. म्हणजे एवढा ट्रिमंडस रिझल्ट ह्या प्रोडक्ट्समध्ये आहे. मी स्वतः देखील एवढे प्रोडक्ट्स विकलेले आहेत. मग आपल्याला काम करायला मागे पुढे पाहायची गरज काय. आणि हा मला जो पुरस्कार मिळालेला आहे, मी प्रशांत सरांना पहिल्याच दिवशी म्हटलो की हा पुरस्कार फक्त मला नको आहे, तर माझ्या माध्यमातून जेवढे PRO जुडलेले आहेत कमीत कमी मी कमेंट केले की 10 PROंना हा पुरस्कार मिळवून देणार. आणि त्यात जवळपास 3 आता विनर पण झालेले आहेत आणि बाकी रेसमध्ये आहेत. तर मला पुरस्काराचा एवढा अभिमान नाही आहे, कारण की हे समाजकार्य करण्याचा मला अभिमान आहे. हा पुरस्कार तर आपल्याला मिळतच राहील, कारण की आपण एवढं छान काम करतोय. तर ह्याच्यापेक्षा अनेक प्रकारचे पुरस्कार आपल्याला आशीर्वादाच्या माध्यमातून मिळतील. आणि मला अभिमान आहे की मी हे काम खूप चांगल्या पद्धतीने करतोय. 2024 मध्ये म्हणजे मी पहिला हा पुरस्कार मिळवणारा पहिला मानकरी आहे, कारण की मी फक्त 2.5 महिन्यामध्ये हे पुरस्कार मिळवलेला आहे. आणि पहिली ट्रेनिंग सुद्धा मी नाशिकला अरेंज केली होती आणि आम्हाला एवढा भारी प्रतिसाद मिळाला की त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून अनेक चांगले लोक माझ्याशी जोडले गेले. अनेक चांगल्या लोकांचा सहवास लाभला आणि वेळोवेळी मला सर्व संचालक मंडळांचे, प्रशांत सरांचे मला मार्गदर्शन लाभलं. म्हणूनच मी या पुरस्कारासाठी प्राप्त झालो. तर तुम्ही याच पद्धतीने काम करा. काही शंका असेल तर बिंदास कॉल करा किंवा तुमच्या सिनियरला. माझं नाव विजय पाटील आहे. माझा नंबर आहे 8087 631273. नाही सर, कसं असतं की जेव्हा रिझल्ट येतो ना की तेव्हा आपली मान खूप उंचावते, लक्षात घ्या. हा जो अभिमान आणि विश्वास यांना आहे ना, हा तुमच्या प्रत्येकामध्ये आला पाहिजे. त्या दिवशी काम ऑटोमॅटिक आणि सकाळपासून आपण ह्याच मुद्द्यावर चर्चा केली. मला कॉल करा हा म्हणण्याचा जो विश्वास आहे की संस्था माझी आहे, काय रिझल्ट येत नाही बघूया, नाही येणाऱ्याचं माझा मी बघतो काय करायचं, हे बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे, 10,000 प्रोडक्ट विकल्यानंतर आलेला जो रिझल्टचा पुरावा आहे तो हा. तुम्ही पण जेवढं काम मोठं कराल तेवढा विश्वास तुमच्यामध्ये पण येतो. आणि एखादा व्यक्ती जर नंबर द्या पूर्ण 8087 63 सर. आता तुमची झोप उठणाऱ्यावर लक्षात असू कारण ही शानी माणसं नाही, ती आता तुम्हाला सारखं भेटणार आहे. आता हिने यांचा पुरस्कार तुमच्याकडे विन करून घेतात का नाही बघा. बोला सर. अजून एक मी रिसर्च केलेलं आहे. ह्याच्यामध्ये रिसर्च असं केलेलं आहे मी की एखाद्या व्यक्तीला जर शुगरमध्ये रिझल्ट आलेला नाहीये, ठीक आहे, तर त्याचे अनेक कारणं असू शकतात. अनेक सायंटिफिक रिझन्स असतात त्याच्या मागे. आणि ज्या दिवशी रिझल्ट नाही आलेला त्या दिवशी तुम्हाला पण खोलवर जाण्याची गरज आहे. किती दिवस तुम्ही, जे सकाळी सरांनी मुद्दा मांडला की डिपेंडन्सी किती दिवस ठेवणार, तर तुम्हालाही खोलवर जाण्याची गरज आहे.
मी आधी किती वेळा म्हणतोय की असं म्हणू शकत नाही की रिझल्ट नाही असं, कारण की मी स्वतः रिझल्ट घेतलेला आहे. मी माझ्या माध्यमातून 500पेक्षा जास्त पेशंटला बरं केलेलं आहे. 10,000पेक्षा जास्त प्रोडक्ट मी विकलेले आहे आणि ह्याचं सुद्धा रिसर्च केलं की काय येत नाही असं. तर या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा मिळतील. फक्त मुद्दा एकच आहे की काम करायला मागे पुढे पाहू नका. संस्था आपली आहे, आपली समजून काम करा. मीही ह्याच पद्धतीने संस्थेत जुळलं गेलो आणि मी आधी म्हटलो की एक क्लिक महत्त्वाचं असतं. एक क्लिक महत्त्वाचं असतं आणि ते क्लिक मला समर्थ सोशल फाउंडेशनमध्ये मिळालं आणि त्या माध्यमातून मी खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि मी परत एकदा सांगतो की मी सर्व संचालक मंडळींचा, सादिक सरांचा, प्रशांत सरांचा खरंच आभारी आहे की मला एवढा चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला. जय हिंद.